मोठी बातमी बघूयात। कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर आता ओसरलेला आहे, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 24 तासात 2 फुटांनी खाली आली आहे। पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांपैकी 8 बंधारे खुले झालेत, 47 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत। राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडून त्यातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। आणि आता पुन्हा बातम्या बघूयात वेगवान। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 88% गेलेला आहे, त्यामुळे उद्या धरणातून पाणी सोडलं जाणार आहे। त्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांसोबत बैठक घेण्यात आली। बदलापूर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवरती पावसाच्या जलधारा बघायला मिळत आहेत। प्रवाशांना पावसाच्या पाण्यापासून आपला बचाव करत जावं लागतंय। इतक्या मोठ्या प्रमाणात छतामध्ये पाणी येत असताना रेल्वे प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत। आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील काही भागात 14 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली। त्यामुळे गुरुवारी वांद्रे आणि खारमधला पाणी पुरवठा तात्पुरता बंद असेल। पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणामध्ये 97.68% पाणीसाठा जमा झालाय, तर धरणामध्ये 52,137 क्युसेकनं पाणी आवक होते। त्यामुळे धरणाची वाटचाल 100कडे सुरू असताना धोकादायक पातळी नियंत्रणासाठी धरणामधनं भीमा नदी पात्रात 70,000 क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावर्षी पूर्णपणे निर्बंधमुक्त गणेश उत्सव राहील यात शंका नसल्याचं स्पष्ट केलंय, परंतु या उत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या लोकांना शोधून 1 ते 2 महिने आतमध्ये टाकणार असा सज्जड इशारा त्यांनी दिला। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 23 ते 27 ऑगस्ट या कालावधीत 5200 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलंय। 23 ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। राज्यामध्ये रिक्षा, टॅक्सी आणि ई बाईक यासारख्या सेवा सुरू करण्यासाठी आता सरकार ॲप तयार करणार आहे। खासगी संस्थांच्या बरोबरीनं आता सरकारचं ऑनलाईन वाहन बुकिंगसाठी सेवा देण्याचा विचार सुरू आहे। यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी आणि मित्र या संस्थांसह इतर खासगी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जून-जुलैमध्ये घेतलेल्या 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर झालाय। त्यानुसार 10वीचे 36.48% तर 12वीचे 43.56% विद्यार्थी उत्तीर्ण झाले। दोन्ही परीक्षांमध्ये मुलींनी सरस कामगिरी केली आहे। महापालिका शाळातील 3.5 लाख विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, त्यांचं आरोग्य सुदृढ व्हावं यासाठी शिक्षण विभागाकडून प्रतिनियुक्त एनर्जी बार दिला जाणार आहे। पूर्व प्राथमिक ते 10वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दिवसातून 2 वेळा आणि आठवड्यातून 3 वेळा हा बार देण्याची पालिकेची योजना आहे। यासाठी प्रशासनानं 197 कोटींचा निधी जाहीर केलाय। बदलापूर शहरातून जाणाऱ्या कर्जत पुणे महामार्गावरील पथदिवे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत। या महामार्गाच्या शेजारी सध्या खोदकाम देखील सुरू आहे, त्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघातांच्या संख्येत वाढ होते। पवई तलाव आणि त्याच्या परिसराचं संरक्षण आणि शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी मुंबई महापालिकेनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। तलावाची आणि आजूबाजूच्या परिसराची भौगोलिक सीमा मोजणं, भूसंपत्तीची माहिती संकलित करणं तसंच तलावाच्या सर्वेक्षणाचा अहवाल आणि नकाशे तयार करण्यासाठी पालिका सर्वेक्षण हाती घेणार आहे। मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मूर्तिकारांना विविध प्रकारे मदत करण्यात येते। शेकडो मूर्तिकारांना मोफत शाडूची माती देण्यासोबतच त्यांना मूर्ती घडवण्यासाठी मोफत जागाही दिली जाते। पालिकेने यंदा मुंबईतल्या 995हून अधिक मूर्तिकारांना मंडप उभारणीसाठी मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे। 6 फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करावं असे आदेश न्यायालयानं दिलेत। अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात मोठ्या मूर्तीसोबतच लहान मूर्ती सुद्धा असते। लहान मूर्तीची उंची 6 फुटांपेक्षा कमी असल्यामुळे त्याचं कृत्रिम तलावातच विसर्जन करावं लागणार आहे। त्यामुळे एकाच मंडळाला मूर्तीच्या विसर्जनासाठी 2 विसर्जन स्थळं गाठण्याची कसरत करावी लागणार आहे। वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेचं संचालन करणाऱ्या कंपनीसोबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात एमएमआरडीएला दणका बसलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर एमएमआरडीएनं 560 कोटी कोर्टामध्ये भरावे लागले।
राज्यामध्ये इयत्ता 11वी प्रवेशासाठी एकूण 12,41,187 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये 29 जुलै रोजी 7,051 नवीन विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. येत्या 31 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी पदी बढती मिळाली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये 86 एन्काउंटर करणारे दया नायक 31 जुलै रोजी सेवेतनं निवृत्त होत आहेत. नायक यांच्यासह 4 पोलीस अधिकाऱ्यांना एसीपी पदावरती बढती मिळाली आहे. 31 जुलै रोजी नायक निवृत्त होणार आहेत आणि त्यापूर्वी त्यांना ही बढती मिळाली आहे. एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दया नायक यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी पदी बढती मिळाली आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये एकूण 86 एन्काउंटर करणारे दया नायक हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. मात्र त्यांच्यासह 4 पोलीस अधिकाऱ्यांना एसीपी पदावरती बढती मिळाली आहे. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. सांगलीच्या आमणापूरमधील वैष्णोदेवी मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. ही संपूर्ण घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुजारी नेहमीप्रमाणे पूजेसाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या निवासस्थानासह 12 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत. मुंबई, नाशिक, वसई विरार येथील ही ठिकाणं असून नाशिकमधील छाप्यामध्ये 1,20,00,000 रुपये आढळून आलेत. अनधिकृत बांधकाम प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावरती ईडीनं केलेल्या कारवाईचा कामण गावातील नागरिकांनी लाडू वाटून आणि फटाके वाजवून समर्थन केलंय. पवार यांच्या कार्यप्रणालीवरती त्यांनी ताशेरे ओढले. बनावट शालार्थ आयडी प्रकरणामध्ये 632 शिक्षकांची आता 1-to-1 सुनावणी होणार आहे असे आदेश शिक्षण आयुक्तांनी उपसंचालकांना दिलेत. यात प्रत्यक्ष सुनावणीमुळे अनेक बोगस शिक्षकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीतील विनती ऑर्गॅनिक लिमिटेड कंपनीमध्ये कामगार सुरक्षिततेकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे एकाचा जीव गेलाय. 26 जुलै रोजी सकाळी कंपनीच्या एका प्लांटमध्ये अपघात होऊन समीर खेडेकर या कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी कंपनीच्या मालकासह 4 जणांवरती खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. सांगलीतील हसने आश्रम परिसरामध्ये बंद असलेल्या फॅक्टरीचं कुलूप तोडून साहित्य चोरून धुमाकूळ घालणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. या प्रकरणी 3 चोरट्यांना अटक केली असून 1,26,000चा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीला कोर्टानं नोटीस पाठवली. सीबीआयनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. माळिण गावातील भूस्खलनाच्या भीषण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. मात्र माळिण दुर्घटनेतून सरकारनं काही बोध घेतलेला दिसत नाही. कारण अजूनही राज्यामध्ये अनेक गावं दरडप्रवण क्षेत्रामध्ये असून त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकार ठोस भूमिका घेताना दिसत नाही. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोंदियाच्या आमगाव इथे स्थानिक पोलीस ठाण्यात गणेशोत्सव मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. ग्रामीण भागात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी यंदापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध गटात दरवर्षी 290 कोटी 33 लाख रुपयांची 1,902 बक्षिसं दिली जाणार आहेत. उच्च न्यायालयानं त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मोठा दिलासा दिलाय. 200 रुपयांच्या व्हीआयपी पास विरोधातील याचिका कोर्टानं फेटाळली आहे. तर कोर्टानं याचिकाकर्त्याला 1 लाखांचा दंड ठोठावलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 25 ऑगस्ट रोजी शिवसेना एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सोडली जाणार आहे. दादर रेल्वे स्थानकातून कुडाळपर्यंत ही रेल्वे धावणार असून मोफत सेवा दिली जाणार आहे. साकोलीतून फरार झालेल्या डॉक्टर अग्रवालनं भंडारा न्यायालयात सरेंडर केलं. या डॉक्टरनं रुग्णालयामध्ये आरोग्य तपासणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केलं होतं. या नराधमाला कोर्टानं एका दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलंय.
धाराशिवमध्ये हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला मारहाण प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 5 पैकी एका आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. पुण्याच्या भारती विद्यापीठ परिसरातून अपहरण झालेल्या 2 वर्षांच्या चिमुकलींची सुटका करण्यात आली. धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात ही कारवाई केली. या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. लगेच परत येऊयात.